नमस्कार, मी अतुल भोर, विभागीय विकास अधिकारी संगमनेर अकोला, विजय ॲग्रो इंडस्ट्रीज। आपण आज 57 दिवसाचे प्लॉट आहे। आपण आज बघू शकता कांद्याचा विकसित केलेला हा प्लॉट आहे। अतिशय खडतर वातावरणामध्ये आपण हा प्लॉट विकसित केलेला आहे आणि या वातावरणाच्या याच्यामध्ये एकात्मिक खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन अशा पद्धतीने आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे। या प्लॉटचे साधारणतः जर बघायला गेलं तर 6व्या दिवशी या प्लॉटला आपलं पीबीटी आणि वॅमस्ट्रॉंग गेलेलं आहे। पीबीटी 5 ml ने, वॅमस्ट्रॉंग 1 ग्रॅमने। त्याच्यानंतर साधारणतः 16व्या दिवशी ज्यावेळेस 16व्या दिवसाचा प्लॉट होता त्यावेळेस आपलं कॉम्बो 300 प्रोडक्ट हे 3 ml ने गेलेलं आहे। त्याच्यानंतर 22वा दिवस जो होता, या 22व्या दिवसामध्ये आपण बघू शकता थंडीमध्ये परत आपला पीबीटी आणि वॅमस्ट्रॉंग हे गेलेलं आहे। 31व्या दिवशी आपलं 3D फ्रीलान्सर म्हणजे एनपीके बॅक्टेरियाचा कॉन्सर्शिया हा हे प्रोडक्ट गेलेला आहे। 49व्या दिवशी वातावरणातल्या अचानक बदलामुळे आपण प्लांट केअर 2 ml पर लिटरने घेतलेला आहे आणि आता आपण बघू शकता 57 दिवसाचा प्लॉट आहे। कॉम्बो 300 परत आपला हा प्रोडक्ट गेलेला आहे। याच्यामध्ये आपण प्लॉटची ग्रीनरी बघू शकता, मानेची साईज बघू शकता आणि कंदाचा जो आकार आहे तो बघू शकता। अशा पद्धतीने आपण विजय ॲग्रो इंडस्ट्रीजचे जैविक आणि सेंद्रिय पदार्थ वापरून हा प्लॉट तयार केलेला आहे। एक नमूद करतो, सुरुवातीला आपण प्लांटेशनच्या आधी, लागवडीच्या आधी बोन स्ट्रॉंग, ऑर्गो स्ट्रॉंग आणि वर्मी स्ट्रॉंग हे आधी मातीत मिक्स करून मग लागवड केलेली आहे।